नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 4 फेब्रुवारी 2026चे जेवढेही बुलेट रॅपिड फायर मधील प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आपण खूप छान पद्धतीने बघूयात. अगदी अ, रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत असतो. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक जरूर करायचं आहे. 4 फेब्रुवारीचे महत्त्वाचे म्हणजेच 2025 असू द्या किंवा 2026 असू द्या, ह्या 2 वर्षामधील जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत, त्याचं रिव्हिजन आपण खूप छान पद्धतीने करत असतो. तर अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जो आपलं नादवर्दीचं पुस्तक आहे, हे जर पुस्तक घरपोच कोणाला पाहिजे असेल तर ₹270 हे पुस्तक आहे. ह्या नंबरवर WhatsAppवर मेसेज करा किंवा कोणत्याही पुस्तक दुकानामध्ये जाऊन तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. चला. अत्यंत महत्त्वाचा कालच्या लेक्चरचा जो कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, ते अगोदर जाणून घेऊयात आपण. जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? वर्ल्ड किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स आहे हा. जागतिक भूक निर्देशांक ह्याच्यामध्ये भारताचा जगामध्ये क्रमांक लागतो 102वा, पर्याय क्रमांक 3. 102 लक्षात ठेवा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम म्हणजेच वृत्तपत्र स्वातंत्र्यामध्ये 151वा क्रमांक आहे. 96वा जो आहे तो आहे भ्रष्टाचारामध्ये. भ्रष्टाचार 96 आहे आणि 102 आत्ता सांगितलेले भूक निर्देशांकामध्ये 99 आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे एस-डी-जी इंडेक्समध्ये. ओके. कमेंटमध्ये सर्वांनी उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो आजचा आहे त्याचं उत्तर बघूयात आपण. 1 नोव्हेंबर 2025 पासून भारतीय सैन्यात कोणते नवीन बटालियन तैनात करण्यात आलेलं आहे? ह्या बटालियनचं नाव आहे भैरव बटालियन. लक्षात ठेवा, भैरव बटालियन, भैरव. पुढचा प्रश्न, नुकतेच भारताचा 90वा ग्रँड मास्टर म्हणजेच कुठलं चेसचं ग्रँड मास्टर हा कोण बनलेला आहे? याचं नाव आहे इलाम पार्थी. 90वा विचारलं, लक्षात ठेवा. इलाम पार्थी यार म्हणतो आपण, इलाम पार्थी. कोणत्या देशाला हरवून भारतीय महिला संघाने एकदिवसीय म्हणजेच वन डेचं जो काही महिलांचं क्रिकेटचं वर्ल्ड कप आहे, हे वर्ल्ड कप जिंकले? कुणी जिंकलं? भारताने जिंकलं आहे. हरवलं कोणाला? दक्षिण आफ्रिकेला हरवून आपण जिंकलेलं आहे. दक्षिण आफ्रिका हा उपविजेता आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, केरळ राज्य विधानसभेने एकमताने केंद्र सरकारला राज्याचे नाव अधिकृतपणे केरळवरून डॅश डॅश असे बदलण्याची विनंती करणारा जो ठराव आहे तो मंजूर केला आहे. केरळचं नाव आता काय होणार आहे? केरळम असं होणार आहे, लक्षात ठेवा. केरळचं नाव काय? नवीन नाव केरळम आहे. बाकी केंद्र सरकारची मर्जी आहे आता. केंद्र सरकार जर मान्यता दिली तर नाव चेंज होईल. पुढचा प्रश्न, नुकतेच 2026-2027 या काळासाठी संयुक्त राष्ट्रांच्या निशस्त्रीकरण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण असतील? त्याचं नाव आहे डी.बी. व्यंकटेश. लक्षात ठेवा नाव, डी.बी. व्यंकटेश. नुकतेच इस्रोने, ज्याला आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो म्हणतो आपण, इस्रोने कोणत्या भारतातील सर्वात वजनदार जो दूरसंचार उपग्रह आहे तो लॉन्च केलेला आहे? त्याचं नाव आहे CMS-03. CMS-03. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतातील कोणत्या शहराला युनेस्कोने क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी पाककलेतील जो काही शहर आहे तो घोषित केला आहे? तर हे शहर कुठलं असेल? तर त्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, ज्याला आपण नवाबांचे शहर असंही म्हणतो. पुढचा प्रश्न, नुकतेच सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारा जगातील 26वा देश हा कोणता बनला आहे? तो देश आहे फिजी. फिजी देश, लक्षात ठेवा. ज्या फिजी या देशाची राजधानी काय असेल? सुवा आहे, सुवा. पुढचा प्रश्न, नुकतेच आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेणारे रोहन बोपन्ना यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? रोहन बोपन्ना हे टेनिस खेळत होते. टेनिस, लक्षात ठेवा. नुकतेच कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या नवीन इमारतीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर हा राज्य कुठला असेल? हे राज्याची विधानसभा आहे छत्तीसगडची. छत्तीसगड, लक्षात ठेवा. याची राजधानी येतं रायपूर. भारतातील पहिला सार्वभौम सॉव्हरीन म्हणतो आपण त्याला, सार्वभौम AI पार्क
कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? तर हा राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडू लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे चेन्नई. त्यानंतर नुकतेच कोणत्या खेळाडूला इंग्लंडच्या नाईटहूड किताबाने सन्मानित करण्यात आलेलं आहे? ज्या नाईटहूडला सर किताब असंही म्हणतो आपण. आणि हा खेळाडू कोण असेल? त्याचं नाव आहे जेम्स अँडरसन. जेम्स अँडरसन. पुढचा प्रश्न, नुकत्याच आलेल्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा लागतो चौथा. चौथ्या क्रमांकावरती आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत. कोणत्या दिवशी युनेस्कोची घटना अंमलात आली असून अधिकृतपणे या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे? तर तो जो काही दिवस आहे तो आहे 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते वर्ष हे भारत आसियान समुद्री सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे? हे वर्ष आहे 2026चं चालू वर्ष. 2026. पुढचा प्रश्न, नुकतेच प्रो कबड्डी लीग जो सीझन 12 आहे 25-2025चं, हे कोणी जिंकलं असेल? प्रो कबड्डी लीगचा विजेता कोण असेल? त्याचं नाव आहे दबंग दिल्ली. दबंग दिल्लीने ही जी काही स्पर्धा आहे प्रो कबड्डी लीग सीझन 12चं विजेतेपद पटकावलेलं आहे. अशा पद्धतीचे हे प्रश्न होते अत्यंत महत्त्वाचे आजचे. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. राष्ट्रीय मतदार दिन हा कधी साजरा केला जातो? नॅशनल वोटर्स डे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आपण उद्या बघूयात. जर नादवर्दीचं पुस्तक कोणाला पाहिजे असेल, घरपोच पाहिजे असेल, ₹270 या नंबरला पे करा किंवा ह्या नंबरला मेसेज करा WhatsAppला. तुम्हाला नक्कीच त्याचा डेमो देखील मी पाठवून देण्याची सोय करतो. डेमो देखील तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही डेमो बघा. आवडलं तर पुस्तक घ्या. मार्केटमध्ये जाऊन कोणतेही पुस्तक दुकानामध्ये तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता, घेऊ शकता, पाहू शकता. 9,900 प्लस GKचं वन लायनर ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. 18 ते 24 मधील पोलीस भरतीला विचारले. जर पण विद्यार्थी खास करून पोलीस भरती तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही हे एकदा पुस्तक अवश्य वाचावं. चला तर थांबूयात, आपण भेटूयात उद्याच्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये. आणि रोज रात्री जो काही 10:30 वाजता आपला जो काही नाद वर्दीचा सिरीज आहे, हे नाद वर्दीचा सिरीज नक्कीच कुणी पाहायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद. जाता लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.